दसरा हा खूप मोठा सण मानला जातो कुळधरणमध्ये, कारण की दसऱ्याला कुळधरण गावची यात्रा असते। जवळपास 12 वाजता देवी फूल देते आणि ते फूल दिल्यानंतरच पालखी मंदिरातून बाहेर पडते। या यात्रेचं खास असं आकर्षण म्हणजे लेझीम असतं, जे की पालखी बाहेर पडण्याच्या आधी खेळलं जातं आणि त्याही नंतर तो उत्साह साजरा केला जातो। तर अतिशय आनंददायी असं वातावरण असतं। गावाकडे आमचं खूप पुराणा म्हणजे जुना असा वाडा आहे आणि त्या वाड्यासमोर पालखी येते मंदिरातली। तर तिथेच आता दर्शनासाठी चाललो आहोत। तर मी पुढे दाखवेल व्हिडिओत कशा प्रकारे पालखी सोहळा साजरा होतो। प्रत्येक गावच्या यात्रेमध्ये बाजार भरत असतो आणि या बाजारामध्ये विविध प्रकारच्या वस्तू मिळत असतात। बाजार आणि आमचा बाजार फिरून झालेला आहे आणि आम्ही बॅट बॉल घेतलाय, जे की इव्हिनिंगला आता आम्ही खेळू। चला आता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात, ते म्हणजे चुलीवरचे जेवण। आणि आमच्या भागामध्ये खूप अशी पद्धत आहे की काळ्या मसाल्याचं जेवण बनवणं। म्हणजे आता बघताय तुम्ही की तो जो कांदा आहे तो चुलीमध्ये ठेवला जातोय आणि त्याचा मसाला बनवला जातो आणि त्याची चव म्हणजे एकदम चविष्ट असते की तोंडाला एखाद्याच्या पाणी सुटेल। तुम्हीही सर्वजण काळ्या मसाल्याचं जेवण नक्की ट्राय करा। रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पालखी गावामध्ये फिरत असते आणि सायंकाळी 6 वाजता पालखी मंदिरामध्ये जाते। तो हा सोहळा आहे, जसं की तुम्ही बघू शकता।
सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.